स्टार्ट. महोदय, राज्यामधील वाढत्या बेकारीच्या आणि विशेषतः सुशिक्षित बेकारीच्या प्रश्नाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र आपणास लिहिण्याचा प्रपंच करीत आहे. या पत्राद्वारे मी जे विचार आपल्यापुढे ठेवणार आहे त्यांचा आपल्या विभागाच्या संदर्भात आपण विशेष विचार कराल अशी मला आशा आहे. बेकारीची पुष्कळ रूपे आहेत. या राज्यात काही लोक असे आहेत की जे वर्षाचे 12ही महिने बेकार असतात आणि काही लोक असे आहेत की ज्यांना वर्षातून काही महिने रोजगार मिळू शकतो. पहिल्या वर्गातील लोकांना पूर्णतः बेकार मानावे लागेल आणि दुसऱ्या वर्गातील लोकांना अर्ध बेकार असे संबोधिता येईल. बेकारी, गरिबी आणि विषमता या तीनही समस्या वस्तुतः एक दुसऱ्याशी संबंधित आहेत आणि त्यांच्यापैकी कोणतीही एक समस्या थोड्या बहुत प्रमाणात जरी सुटली तरी अन्य दोन समस्या सोडविण्याच्या बाबतीत पुष्कळशी मदत मिळू शकते. सुशिक्षित बेकारांचा प्रश्न भारताच्या संदर्भात संपूर्णतः बेकार असणाऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत आहे. तरीही सुशिक्षित बेकारांचा प्रश्न सोडविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांमध्ये एका बाजूला योजनाबद्ध सरकारी कार्यरीती व तीवर होत असलेला अंमल आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेची जागृती या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. योजनाबद्ध विकास करण्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे की संपूर्ण देशाच्या भावी विकास योजनांच्या अंतर्गत विभिन्न संघटित क्षेत्रांत, सरकारी तथा गैरसरकारी क्षेत्रांत आगामी वर्षामध्ये किती शिक्षित श्रमशक्तीची आवश्यकता निर्माण होईल हे निश्चित अंदाजित केले जावे. सध्या अवस्था अशी आहे की अनेक विद्यार्थी कला अथवा विज्ञान या क्षेत्रांतील पदवी मिळवितात आणि त्यांना काम द्यावे लागते. दुसऱ्या बाजूला विशेष तांत्रिक ज्ञान घेतलेल्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतानाही ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. या सर्व गोष्टी डोळ्यांपुढे ठेवून आपण आपल्या विभागापुरती ही माहिती संकलित करून तातडीने पाठवावी अशी आपल्याला विनंती आहे. परिच्छेद. एकामागोमाग एक वरचढ पदव्या मिळविण्यात अनेक वर्ष घालवून शेवटी बेकार म्हणून घरी बसण्यापेक्षा काही मोजका काळ एखाद्या व्यवसायाचे नेटके ज्ञान मिळवून त्याचा आर्थिक स्वावलंबनासाठी तत्काळ वापर करणे हेच शहाणपणाचे ठरते. अर्थशास्त्रात ज्या गुंतवणुकीवर लवकरात लवकर चांगले उत्पन्न मिळणार असेल ती गुंतवणूक फायदेशीर मानतात. शिक्षण ही देखील एक गुंतवणूक आहे. तिच्यापासून त्वरित समाधानकारक उत्पन्न मिळविता आले पाहिजे. आज असे असंख्य छोटे व्यवसाय आहेत की ज्यांची समाजाला अत्यंत गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत एकूण शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची निकड जवळजवळ सर्वच विकसनशील देशांत भासत आहे. याचे कारण म्हणजे हे सर्वच देश ग्रामीण व कृषीप्रधान समाजरचनेकडून नागरी व औद्योगिक समाजरचनेकडे झपाट्याने वाटचाल करीत आहेत. औद्योगिकीकरण, स्वावलंबन आणि समृद्धी ज्या देशाला हवी असते त्या देशाला आपल्या उपलब्ध श्रमशक्तीचे नियोजन फार काळजीपूर्वक करावे लागते. या देशाला अनेक प्रकारचे श्रमिक हवे असतात. कर्तबगार अधिकारी व व्यवस्थापक, जागरूक पर्यवेक्षक, विक्रेते, कारकून, शिपाई, कुशल कामगार असे अनेक वर्ग जेव्हा एक दिलाने काम करतात तेव्हाच औद्योगिकीकरण झपाट्याने होत असते. स्टॉप.